कॅन आय टेक युअर 2 minutes सर? मी जस्ट इकडनं जात होतो सर. मी तुमचं बोर्ड वाचलं, इंटेरियर डिझाईन आणि टर्नकी प्रोजेक्ट्स तुम्ही करतात. ओके ओके. सो मी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे सर जे. ओके ओके. सो माझं नाव हितेश देवरे सर. मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. हां. मी इंटेरियर डिझाईन कम्युनिटीसाठी एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. मला जस्ट एक 2 मिनिट लागते सर. मी तुम्हाला प्रेझेंट करू? ठीक आहे. हे तुमचं ओव्हरव्ह्यू आहे सर. या ठिकाणी तुम्ही मल्टिपल ऑप्शन्स पाहू शकतात. प्रोजेक्ट, एक्सपेन्सेस, पेमेंट, कोटेशन, रिपोर्ट, सप्लायर आणि प्रोडक्ट्स. सो मी 2 प्रोडक्ट्स ॲड करतो इथे, बेड आणि बेड बॅकरेस्ट, जे की आपल्याला कोटेशन क्रिएशनला हेल्प होईल. मी क्लायंट नेम टाकतो, फोन नंबर आणि प्रोजेक्ट नेम. जेव्हा मी आयटममध्ये नेम सर्च करेल तेव्हा प्रोडक्ट्स कॉल होतील. सो अशा प्रकारे तुम्ही कोटेशन खूप फास्ट बनवू शकतात. मोस्टली कस्टमर्सचं रिक्वायरमेंट असते की तुम्ही कोटेशन प्रोव्हाइड करा. पण आपण थोडा वेळ लागत असतो. पण तुम्ही ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने कोटेशन मिनिटात बनवू शकतात. जसं आपलं कोटेशन क्रिएट झालं आहे, तुम्ही इथून डाउनलोड करून क्लायंटला पाठवू शकतात. तुमच्या कस्टमरला पाठवू शकतात. जेव्हा कस्टमर प्रोजेक्ट अप्रूव्ह करेल, मीन्स ही इज अग्री विथ यू दॅट ही वॉन्ट टू वर्क विथ यू, तेव्हा तुम्हाला इथे ग्रीन कलरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून तुमचा कोटेशन प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. कन्वर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. इथे बघा प्रोजेक्ट ॲड झालेला आहे. जेव्हा आपण ओव्हरव्ह्यूला जाणार, परफॉर्मन्समध्ये सर्व गोष्टी अपडेट झालेल्या दिसतील. टर्न ओव्हर असतील, पेमेंट्स असतील, बॅलन्स ॲट क्लायंट असेल, राईट? सो नेक्स्ट स्टेप आहे, जेव्हा क्लायंट तुम्हाला पेमेंट करेल त्या प्रोजेक्टचं, तुम्हाला पेमेंट्समध्ये जायचं आहे, नंतर ॲड पेमेंट करायचं आहे आणि नोट डाऊन करून घ्यायचं आहे ज्यांनी जे पेमेंट दिलेलं असेल ते. आता मी इथे ॲडव्हान्स सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे सेंड कन्फर्मेशन ऑन व्हॉट्सॲप. जेव्हा मी ॲड पेमेंट करेल त्यांना एक व्हॉट्सॲपला मेसेज जाईल, जेणेकरून त्यांच्याकडे पण एक नोट असते की पेमेंट किती दिलेलं आहे आणि किती रिमेनिंग आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपण व्हॉट्सॲपला मेसेज केलेलं आहे. हे नोटिफिकेशन ऑप्शनल आहे, तुम्ही याला ऑफ पण करू शकतात. आता मी परफॉर्मन्समध्ये बघतोय की पेमेंट्स 30,000 रुपीज ॲड झालेलं आहे. सो नेक्स्ट आहे, आपण एक्सपेन्स ॲड करूया. कोणत्या पण प्रोजेक्टमध्ये जो पण एक्सपेन्स असतो, लाईक प्लायवूड घेतो आपण, फेविकॉल घेतो, मटेरियल असतं, टीम मेंबर्सचा एक्सपेन्स असतो, राईट? त्या गोष्टी आपण ॲड करू शकतो. मग ह्या गोष्टी आपण घेतो, मग कोणाकडनं सप्लायरकडनं घेतो आपण, किंवा आपले वेंडर्स असतात, राईट? तसं मी आता सप्लायरमध्ये गीता प्लायवूड म्हणून ॲड केलं आहे. आता मी एक्सपेन्स ॲड करतोय, प्लायवूड अँड हार्डवेअर 12,000 रुपये मी अनपेड ठेवलेलं आहे. सो एक्सपेन्सची एंट्री ॲड झाली, तेच तुम्ही परफॉर्मन्सला पण पाहू शकतात. सो आता जेव्हा मला सप्लायरला पेमेंट करायचं असेल गीता प्लायवूडला, मी पेवरती जाणार आणि सपोज आता हाफ पेमेंट करतोय, राईट? सो हाफ पेमेंटचं पण एंट्री असतं. मोस्टली आपण पूर्ण पेमेंट कधी नाही करत, कधी कधी पूर्ण करतो, कधी कधी हाफ करतो. मग तो पण ऑप्शन आपण दिलेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात ते पेड एक्सपेन्सेसमध्ये 9,000 रुपीज पेड झालेले आहेत. आता मी पुन्हा एक वेळेस पेमेंट ॲड करतो. ह्या वेळेस पेमेंट टाईप इन्स्टॉलमेंट ठेवतो. त्यांना पुन्हा मेसेज जाईल. सो आपण पुन्हा एकदा एक्सपेन्स ॲड करू फेविकॉलचा. या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही 1 रुपया ट्रॅक करू शकतात सर, कुठे स्पेंड झालेलं आहे असं. हे समरी मॉड्यूल आहे. इथं तुम्ही लास्ट 10 ट्रान्झॅक्शन्स, एक्सपेन्सेस, पेमेंट्स आणि कोटेशन्स पाहू शकतात. हे लीड मॉड्यूल आहे, यात तुम्ही लीड्स ॲड करू शकता. हे टास्क मॉड्यूल आहे, यात तुम्ही टास्क लिस्ट करू शकता, तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या टीम मेंबर्ससाठी सुद्धा. हे सॉफ्टवेअर मल्टी युजर सपोर्ट करतं. अकाउंटंट असेल, नंतर स्टाफ्स असतील, एम्प्लॉई असतील, डिझायनर्स असतील, सेल्स पर्सन असेल. सो मल्टिपल लॉग इन्स क्रिएट करतो आपण आणि प्रत्येकाला लॉग इन परमिशन असतात वेगवेगळ्या. जसं मी आता हे टास्क ॲड केले तिथे,
आता तुम्ही पाहू शकता 50% कम्प्लिटेड, कारण की 2 टास्क कंप्लीट झाले राईट त्या प्रोजेक्टचे. मी स्टेटस कंप्लीट केलं म्हणून. तुम्ही प्रोजेक्टचं कम्प्लिटली ओव्हरव्ह्यू पण पाहू शकता इथून. तुम्ही रिपोर्ट जनरेट करू शकतात, क्लायंटला पाठवू शकतात साईटचा स्टेटस काय आहे. इथे 2 टाईपचे रिपोर्ट्स आहेत, क्लायंट रिपोर्ट, कंपनी रिपोर्ट. आता हे सप्लायर्स इथे आणि हे प्रोडक्ट्स आहेत. आता आपले जे कारपेंटर्स असतात, पेंटर असतात, इलेक्ट्रिशियन असतात, त्यांना आपण ॲज अ टीम मेंबर ॲड करू, कारण की त्यांना पण आपण मजुरीवरती कामं देतो. मग त्यांचा एक्सपेन्स लिहिणं पण आपलं काम आहे, तरच तो प्रोजेक्टचा प्रॉफिट लॉस आपल्याला कळेल. मी या ठिकाणी 3 टीम मेंबर्स ॲड केले. टीम मेंबर केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक्सपेन्स ॲड करू शकतात. आता मी राजू कारपेंटर घेतलं आहे, क्रिएट टी व्ही युनिट, आणि मी प्राइसिंग टाकतो आहे आणि अनपेड ठेवतो आहे. ॲड अँड नोटिफायवर क्लिक करतो आहे. तर त्या कारागीरला सुद्धा एक नोट जाईल की बाबा तुला हे टास्क असाईन केलेले आहे आम्ही. सो जेणेकरून त्यांच्याकडे नोट असते आणि त्यांना फायनल अमाऊंट पण माहिती असते. टास्क म्हणजे अमाऊंट किती अमाऊंटमध्ये ठरलेलं असतं. सो त्यांचं पेमेंट वगैरे पण आपण या ठिकाणी करू शकतो, रेकॉर्ड करू शकतो. त्यांना पण आपण मोस्टली इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंटचा ऑप्शन दिला आहे. हे नोटिफिकेशन मॉड्यूल आहे. इथे सिस्टम सेटिंग आहे. या ठिकाणी तुम्ही सर्व गोष्टी ॲड करू शकता. फोन नंबर, कंपनी नेम, GST नंबर, लोगो असेल. आता हे युजर्स मॉड्यूल आहे सर. या ठिकाणी तुम्ही मल्टिपल अकाउंट क्रिएट करू शकता. सेल्स असेल, अकाउंटंट असेल, एम्प्लॉई असेल. आता मी एक डमी लॉग इन क्रिएट करतो इथे. इथून मी परमिशन, पेमेंट आणि सप्लायरच्या डिसेबल करतो आहे. क्रिएट युजर करतो आता मी. आता मी गणेशचं लॉग इन केलं, तर गणेशला बघा जेवढे ऑप्शन आपण सिलेक्ट केले तेवढेच त्याला दिसत आहे. आता परफॉर्मन्सचा ॲक्सेस मी डिसेबल करतो, मग तो कंपनीचे नंबर्स नाही पाहू शकणार. या ठिकाणी आपण डिसेबल केलं आहे. या सॉफ्टवेअरमुळे तुमचे बरेचसे कामं इझी होऊन जातात सर. एक्सपेन्स मॅनेजमेंट, इन्कम मॅनेजमेंट, प्रॉफिट रेशो. सो तुमचा बराचसा वेळ तुम्ही बिझनेस ग्रोवरती लावू शकतात. सर तुम्हाला हा सॉफ्टवेअर आवडला असेल तर मला सिम्पली व्हॉट्सअपवरती हाय किंवा एस मेसेज टाका. मी स्वतः येऊन तुमच्या ऑफिसला व्हिजिट करेल आणि सर्व गोष्टी तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देईल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर, हे सॉफ्टवेअर आपण खूप अफोर्डेबल रेट्समध्ये प्रोव्हाइड करतो. तुम्ही स्टार्टअप फाउंडर असाल किंवा इनॉन बिझनेस असाल तर तुमच्या दोघांसाठी हे सॉफ्टवेअर अफोर्डेबल रेटमध्ये आहे.